तर ठीक आहे, आपण सुरू करू. राजकीय घडामोडी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्यात. ओके, राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा आढावा आपण एकदम टू द पॉइंट घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रेडिक्शनचा जो पॉइंट आहे तर तो खूप महत्वाचा आहे. तो का महत्वाचा आहे पहिलं ते लक्षात घ्या. तर एक नियुक्ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं उपराष्ट्रपती पद, बरोबर, हे एक महत्वाचं पद आहे, बरोबर. तर इथं निवडणूक झालेली आहे, बरोबर. मग ती व्यक्ती कोण आहे तर CP राधाकृष्णन यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. का विचारला जाऊ शकतो त्या गोष्टी पण मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं कितवे आहेत ते तर 15वे उपराष्ट्रपती आहेत, म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, बरोबर. म्हणजे तिथं निवडणूक झाली होती. कितवे 15वे. हे फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते जास्त महत्वाचं आहे. ओके, मग त्यांना विरोधात कोण होते तर सगळ्यात महत्वाचं बी सुदर्शन रेड्डी. ओके, बी सुदर्शन रेड्डी एक तुम्ही यांचा पराभव केलेला आहे. हा एक मुद्दा तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आता हे जे आहेत CP राधाकृष्णन, तामिळनाडू स्टेट लक्षात ठेवा. ओके, तामिळनाडूचे ते म्हणजे तिसरे नेते आहेत इथं उपराष्ट्रपतीपदी जाणारे. म्हणजे हे एक फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं हे जे काही उपराष्ट्रपती पद आहे तर घटनेचं कलम 66, बरोबर. हे कलम 66 माहिती असू द्या, कारण जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे उपराष्ट्रपती पदाबाबत तर ती त्या कलमात दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथं टच दिलाय पॉलिटीचा. ओके, हा मुद्दा पण लक्षात ठेवा. हे कलम तुम्हाला सांगितलंय तर तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. मग तुम्ही काय करायचंय, एक मुद्दा सांगतो तुम्हाला, पॉलिटीमध्ये विचारला जाऊ शकतो. जे काही निर्वाचक गण असतो उपराष्ट्रपतीचा, त्याच्यामध्ये कोण कोण येते ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे एक मुद्दा सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा हा जो उपराष्ट्रपतीचा निर्वाचक गण आहे, बरोबर, तर सगळ्यात महत्वाचं राज्य विधानसभा, ओके, राज्य विधानसभा याचा काही रोल असतो का मला सांगा बरं, कमेंट करून सांगा. या राज्य विधानसभेचा रोल असतो का इथं, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे परीक्षेत तुम्हाला अशा मुद्द्यांवरती फिरवलं जाऊ शकतं, त्यामुळं तुम्हाला हे मुद्दे माहिती पाहिजेत. कारण राज्य विधानसभेच्या सदस्यांचा इथं काहीही रोल नसतो. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे जसं तुम्ही इथं निर्वाचक गण करणार आहात उपराष्ट्रपतीच्या बाबत, तसं तुम्ही राष्ट्रपतीच्या बाबत पण म्हणजे कंपॅरिझन फॉर्म मध्ये अभ्यास करा. ओके, कंपॅरिझन फॉर्म मध्ये, कारण तुम्हाला तिथं सध्या पॉलिटीच्या अँगलने म्हणजे करंटचा अँगल घेऊन तिथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, जे काही CP राधाकृष्णन आहेत, बरोबर, जे काही CP राधाकृष्णन आहेत त्यांच्या बाबत अजून काही फॅक्ट सांगतो तुम्हाला. तर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, बरोबर. महाराष्ट्राचे राज्यपाल रिसेंट मध्येच होते, बरोबर. म्हणजे साधारण जुलै 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे ते होते. त्यामुळे तुम्हाला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पण होते आणि आता ते उपराष्ट्रपती पदी आहेत. सो त्या अँगलने तुम्हाला तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, याला दुर्लक्ष करू नका. ओके, म्हणजे हा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. विचारतील, कालखंड देतात की बाबा ह्या कालखंडाला ते होते. तर सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो समुदाय आहे म्हणजे कुठल्या समुदायातून आहेत ते हे पण तुम्हाला माहिती असू द्या. तर कोंगू, ओके, हे असं नाव आहे बरं का, लक्षात ठेवायचं. कोंगू वेल्लार गोंडूर. ओके, कोंगू वेल्लार गोंडूर ह्या समुदायाचे ते नेते आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे. आणि टेबल टेनिस मध्ये ते चॅम्पियन पण होते. ओके, टेबल टेनिस कीवर्ड, टेबल टेनिस मध्ये ते कोण होते, चॅम्पियन होते. हा एक मुद्दा तुम्हाला सांगितलाय. जर परीक्षेत विचारलं स्टेटमेंट फॉर्म मध्ये त्यांच्यावरती तर तुमचा प्रत्येक प्रश्न सुटून जायला मदत होणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे.
आता जे काही उपराष्ट्रपती पद आहे, बरोबर, उपराष्ट्रपती, तर घटनेचं कोणतं कलम आहे बरं, कोण सांगू शकतं? घटनेचं कलम 62 आहे, 63 आहे की 64 आहे? तर सगळ्यात महत्वाचं घटनेचं 63व कलम, बरोबर, कलम हे कशा संदर्भात आहे? उपराष्ट्रपती संदर्भात आहे. ओके, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता मग जे फॅक्ट आहेत, जसं की पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, राईट, ते पण राधाकृष्णनच होते. दुसरे जे होते डॉक्टर झाकीर हुसेन होते, बरोबर. तिसऱ्यामध्ये जर आपण सिक्वेन्स बघितला तर व्ही बी गिरी होते, बरोबर, व्ही बी गिरी. आणि आता कितव्या आहेत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला तर सीपी राधाकृष्णन हा मुद्दा तुमचा एकदम कव्हर होणार आहे. म्हणजे हा मुद्दा तुमचा पहिला इथं क्लिअर झाला असेल की तो किती महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा मुद्दा आता इथं एंड झाला, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता दुसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. पहिला मुद्दा सगळ्यांना समजलाय का? आणि स्क्रीन किंवा माझा आवाज वगैरे दिसतोय का, त्या गोष्टी पण तुम्ही मला एकदा सांगा. ठीक आहे, आता तुम्हाला एक दुसरा मुद्दा सांगतो, प्रश्न कसा येऊ शकतो ते समजून घ्या. पहिला, जे काही म्हणजे आता उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली, बरोबर, तिथं सीपी राधाकृष्णन गेले, पण जे जगदीप धनखड होते त्यांनी प्रकृतीच्या म्हणजे प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता, बरोबर. मग उपराष्ट्रपतीचा जो राजीनामा आहे त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, राईट, तर ते बघा. म्हणजे तो कुणाकडे दिला जातो वगैरे त्या गोष्टी, म्हणजे तिथं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता दुसरा जो प्रेडिक्शनचा पॉइंट आहे पॉलिटीमध्ये खूप महत्वाचा आहे, न्यायमूर्ती. ओके, एक न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. ओके, हे जे चंद्रशेखर आहेत, ओके, तर यांची जी नियुक्ती आहे मुख्य न्यायाधीश म्हणून मुंबई सतित हायकोर्टला, ओके, तर म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच महाराष्ट्र, बरोबर. तर सगळ्यात महत्वाचे कितवे आहेत ते? 49वे मुख्य न्यायाधीश हायकोर्ट. हा मुद्दा लक्षात ठेवा. श्री चंद्रशेखर यांच्या बाबत तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण महाराष्ट्राच्या अँगलने आहे, सो तुम्हाला माहिती पाहिजे. आता 49वे हे होते, तर 48वे त्याच्या मागचे नक्की सांगतो तुम्हाला. तर न्यायमूर्ती आलोक आराधे म्हणून होते, बरोबर, आलोक आराधे. म्हणजे हे एक नाव तुम्हाला माहिती पाहिजे. हे 49वे रिसेंट आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. ओके, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण हे जे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आहेत त्यांच्याबाबत अजून एक फॅक्ट लक्षात ठेवा. जुलै 2024, ओके, जुलै 2024 मध्ये राजस्थानमध्ये ते होते, तिथं त्या हायकोर्टामध्ये, म्हणजे तिथं काम केलेलं आहे. तो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि जुलै 2025 हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ते आता कुठं आहेत? जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे, बरोबर. तर तिथं म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, समजलं. मग यांच्या अगोदरचे जे 47वे होते तर ते कोण होते? तर देवेंद्र कुमार उपाध्याय म्हणून होते, बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. जर कधी जोड्या लावायला प्रश्न विचारला आणि आता इथं हायकोर्टचा विषय आलाय, तर एक मुद्दा सांगतो तुम्हाला. जे काही कोल्हापूर आहे, बरोबर, कोल्हापूर, तर तिथं फिरते खंडपीठ सुरू केलेलं आहे, बरोबर. ते तुम्ही पाहिलं असेल न्यूजला. आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या तारखेपासून? तर 18 ऑगस्ट 2025 तेव्हापासून ते कार्यरत झालेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, कोल्हापूरला म्हणजे इथं न्यायालयाशी रिलेटेड मुद्दे आहेत, सो तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. ओके, आता जे बाकीचे फॅक्ट असतात, जसं की भारताचे जे
पहिले मुख्य न्यायाधीश आहेत, पहिल्या महिला कोण आहेत, किंवा महाराष्ट्राच्या बाबत काही फॅक्ट, तर हे तुम्ही जीएसचा अभ्यास करत असताना करायचे असतात. कारण याच्यावरती जे प्रश्न येतात ते बेसिक असतात, बरोबर. ते काही जास्त आपल्याला खूप अवघड अँगलने विचारतात असं नाहीये. सो तो एक मुद्दा तुम्ही तिथे लक्षात ठेवला पाहिजे, बरोबर. हे 2-3 मुद्दे तुमचे सुरुवातीचे आता क्लिअर झालेले असतील. बरं, जो तिसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आपल्याला सरन्यायाधीशांच्या बाबत बघायचा आहे. सरन्यायाधीश, ओके. तर हे जे सरन्यायाधीश आहेत तर कोण आहेत? भूषण गवई, ओके. भूषण गवई लक्षात ठेवा. कितवे आहेत? 52वे आहेत. कंबाईनला असे फॅक्ट विचारले जातात म्हणून तुम्हाला सांगतोय. भूषण रामकृष्ण गवई, ओके. त्यांची तिथं नेमणूक झालेली आहे. 52वे सरन्यायाधीश म्हणून तो मुद्दा लक्षात ठेवा, ओके. दुसरे दलित, ओके, एकच मिनिट. दुसरे दलित समुदायातील न्यायाधीश आहेत. ओके, हे एक फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते पहिले बौद्ध न्यायाधीश पण ठरलेले आहेत, ओके. हा पण मुद्दा त्यांच्या बाबतचा फॅक्ट आहे. म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला जो मुद्दा आहे तो तिथं तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, ओके. जे काही नागपूरला बार असोसिएशन होतं तिथले पण ते काय आहेत? सदस्य, ओके. नागपूर बार असोसिएशन म्हणजे तिथं पण काम केलेलं आहे. हा एक मुद्दा तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. असे 2-4 पॉइंट लक्षात ठेवले तरी इनफ आहेत, म्हणजे जास्त काही डेप्थ मध्ये करायची गरज नाहीये. मग आता जे काही सरन्यायाधीश आहेत, बरोबर, सरन्यायाधीशाची नेमणूक कशी होते, राईट, बडतर्फी कशी होते, राईट. तर हे मुद्दे महत्वाचे आहे, किंवा महत्वाची कलम संबंधित जी आहे ती पॉलिटीमध्ये बघून घ्या तुम्ही. तिथं तुम्हाला म्हणजे इथं नाही करंट मध्ये प्रश्न विचारला तर ह्या अँगल नाही, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे 4 नंबरचा, तर तो आहे लोकपाल बाबत, ठीक आहे. लोकपाल वरती का प्रश्न येऊ शकतो, तर सगळ्यात महत्वाचं त्याचं ब्रीद वाक्य चेंज केलंय. ब्रीद वाक्य हे काय केलंय? चेंज केलंय. मग जे चेंज केलंय ते तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे ते, बरोबर. तर ते आहे नागरिक सशक्तीकरण आणि पुढे काय आहे? भ्रष्टाचार उजागीकरण, ओके. भ्रष्टाचार उजागीकरण हे काय आहे? नवीन ब्रीद वाक्य आहे, लक्षात ठेवा. आता लोकपालच्या बाबत तुम्हाला माहिती आहे, जो काही स्थापना आहे लोकपालची, बरोबर, तर ती तुम्हाला माहिती पाहिजे 16 जानेवारी 2014, बरोबर. म्हणजे ही काय आहे? स्थापना आहे. आणि जो कायदा आहे तो 2013चा आहे, बरोबर. कायदा 2013चा आहे. असे फॅक्ट तुम्हाला विचारले जातात. कायदा कोणता आहे? लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013चा, बरोबर. हा तो कायदा आहे. म्हणजे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता तुम्हाला कंबाईनला प्रश्न कसा येणार, राईट, प्रश्न समजून घ्या कसा येणार. जे काही रचना आहे का, रचना, इथं तुम्हाला स्ट्रक्चर विचारणार की याच्यामध्ये कोण कोण आहेत, ओके. म्हणजे ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे एक अध्यक्ष आणि इतर किती सदस्य असणार आहेत हा महत्वाचा पॉइंट आहे. तर एक अध्यक्ष आणि 8 इतर सदस्य, म्हणजे टोटल किती आहेत? 9. म्हणजे लोकपालात किती आहेत टोटल सगळे सदस्य अध्यक्षासहित? 9. हा पॉइंट लक्षात असू द्या. मग त्या समितीमध्ये लोकपालाच्या कोण कोण आहेत, तर ते खूप महत्वाचं आहे. समिती कोणती? लोकपालाची निवड समिती. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, तर सगळ्यात महत्वाचं पीएम असतात, लोकसभेचे अध्यक्ष आहेत. बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, किंवा जे काही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत
भारताचे सरन्यायाधीश पण याच्यामध्ये येतात निवड समितीमध्ये, बरोबर. आणि एक प्रख्यात कायदेपंडित असतो. म्हणजे लोकपालाच्या बाबत तुम्ही जीएस मधून पण फॅक्ट कव्हर करून ठेवा आणि हे वाक्य हे जे ब्रीदवाक्य आहे ते लक्षात ठेवा, नवीन काय आहे ते. समजलंय का तुम्हाला? आता इथं लोकपालाचे जे पहिले अध्यक्ष आहेत कोण होते? पिनाकी चंद्र घोष, बरोबर. यांच्यावरती तुम्हाला जेव्हा कंबाईनला 2020च्या कंबाईन प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता, म्हणजे पहिली इथं नियुक्ती झाली तेव्हा, बरोबर का? मी जे बोलतोय ते बरोबर आहे, राईट. इथं प्रश्न विचारला होता, आता हे चेंज झाले. सो हे बाकीचे फॅक्ट जे तुम्हाला सांगितलेत ते अँगलने इथं लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारला जाईल. समजले का? महत्वाचं आहे. हा एक पॉइंट होता प्रेडिक्शनचा. आता 5 नंबरचा पुढचा पॉइंट प्रेडिक्शनचा लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं, आणीबाणीला ठराविक वर्ष झालेत. ओके, आणीबाणीच्या बाबत एक मुद्दा लक्षात घ्या. आणीबाणीवरती तुम्हाला प्रश्न बनू शकतो, एकतर तो जीएस मध्ये बनेल किंवा मग करंट मध्ये नाही बनणार, जीएस मध्येच बनेल. बनला तर ज्या 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत त्याच्या बाबतचं बेसिक बघून ठेवा. ओके, म्हणजे आणीबाणी लागू कधी केली जाते, बरोबर. त्याच्यानंतर काढून कधी घेतली जाते, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे ह्या बेसिक गोष्टीच, आणि कधी लागू केली जाते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे तुम्ही जीएस मध्ये करालच, राईट. पण सगळ्यात महत्वाचं एक माहित असू द्या तुम्हाला तारीख, आणीबाणी 25 जून 1975, साधारणतः 1977 पर्यंत आणीबाणी होती, बरोबर. म्हणजे हा एक कालखंड माहिती असू द्या. जर जीएस मध्ये कधी विचारलं की आणीबाणीचा कालखंड हा 25 जून 1975 पासून 1977 पर्यंत होता, तर ते ऑब्वियस बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. जे काही तेव्हा कारण काय दिलं होतं, अंतर्गत अशांतता, बरोबर. मग आता हे काढून टाकलंय अंतर्गत अशांतता शब्द, मग कितवी घटना दुरुस्ती आहे, राईट. कोणता शब्द टाकलाय तिथं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यावरतीच तुम्हाला सारखे सारखे प्रश्न विचारले जातात. मग तेव्हा तुम्हाला एक साधं सिंपल पण विचारलं जाऊ शकतं, जेव्हा आणीबाणी लागू झाली, बरोबर. जेव्हा आणीबाणी 1975 ला लागू झाली तेव्हा इंदिरा गांधी सरकार होतं, बरोबर. बट राष्ट्रपती कोण होते तेव्हा? राष्ट्रपती जे होते ते फखरुद्दीन अली अहमद होते, बरोबर. आलंय का लक्षात? म्हणजे हे पण लक्षात ठेवा, राष्ट्रपती होते तेव्हा. आपल्याला इंदिराजींचं सरकार होतं ते तर माहिती आहे, पण हे पण माहिती असू द्या फॅक्ट. जर उद्या प्रश्न आला आणि तुमचं चुकलं तर तिथं तुमचं नुकसान नको, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. समजले का? हा मुद्दा तुम्हाला समजले का? एकदा मला सांगा बरं. याच्यात काही प्रश्न असेल तरी बिंदास विचारत चला, ठीक आहे. घ्यायचं का पुढचा पॉइंट? आहे 6 नंबरचा, की जो येऊ शकतो परीक्षेला. तर तो उत्तराखंड बाबतचा आहे. उत्तराखंड आपलं युके, बरोबर, आपल्याकडचं युके. तर तिथं युसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, बरोबर. तर तिथं समान नागरी कायद्याची जी काही अधिसूचना आहे ती जारी केलेली आहे, बरोबर. ते पहिलं राज्य आहे असं, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं गोवा हे पहिलंच होतं, बरोबर. ते तर माहिती आहे आपल्याला, पण हे पण तिथं थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही कायदी अंमलबजावणी करणारं पहिलं आहे, अंमलबजावणीत फर्स्ट. अलीकडं गुजरात सरकारने पण कमिटी बसवलेली आहे, बरोबर. आणि इथं जी समिती होती ती रंजना प्रकाश देसाई ह्या होत्या तिथं, म्हणजे समिती आहे बरं का, समिती.
लक्षात आलंय का? याच्यावरती एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अलीकडे असा मुद्दा म्हणजे गुजरात सरकारने पण सेम यांच्याच अध्यक्षतेखाली ती कमिटी बसवलेली आहे तिथं रिफॉर्म करण्यासाठी. सो हे उत्तराखंड युके आपल्याकडचं लक्षात ठेवा. हा एक तुमच्या प्रेडिक्शनचा मुद्दा होता. ओके, आता पुढे बघा, एक राष्ट्रपती राजवट. ओके, याच्यावरती तुम्हाला मी म्हंटल ना प्रश्न विचारले जातील ही जी राष्ट्रपती राजवट आहे ना कधी लागू केली जाते वगैरे त्याच्याशी संबंधित कलम वगैरे करून ठेवा. कारण हायलाइट होतं मणिपूर. ओके, मणिपूर हायलाइट होतं त्या मुद्द्याबाबत. मणिपूर हायलाइट होता तर तिथं बघा मैतेई आणि कुकी ओके त्या समुदायामध्ये संघर्ष झालेला होता. ओके, त्याच्यामुळे तिथं काय केलं की राष्ट्रपती राजवट लागू केलेली होती. मग तुम्हाला माहिती पाहिजेत ह्या गोष्टी, बरोबर. सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक वेळा, राईट, सर्वाधिक वेळा आतापर्यंत राष्ट्रपती राजवट देशात इथंच आहे. सर्वाधिक वेळा देशात कुठे आहे? मणिपूर. कायमच हायलाइट राहिले किमान 11 वेळा. हे पण तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता, बरोबर. जर देशात फर्स्ट विचारलं, देशात फर्स्ट राष्ट्रपती राजवट पंजाब, फॅक्ट माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, म्हणजे एवढं तरी माहिती असू द्या. आणि आपलं महाराष्ट्र इथं आणायचं. महाराष्ट्रामध्ये कधी कधी राजवट आहे. रिसेंटची 2019, त्याच्या अगोदर 2014 आणि त्याच्या अगोदर 1980. म्हणजे महाराष्ट्रात 3 वेळा आहे टोटल. हे मुद्दे लक्षात आले का? राष्ट्रपती राजवटीच्या बाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. पॉइंट कळाला का मला सांगा? पॉइंट कळाला का तोपर्यंत सांगा. ओके, चला पुढचा पॉइंट बघू. जे आपण असेच पॉइंट निवडलेत की जिथं प्रश्न येतील किंवा जे हायलाइट मुद्दे आहेत. उगाच काही पण फापट बसाना मी सांगणार नाहीये, तुम्हाला मी सांगितलं होतं. चला आता मुख्य पुढचा पॉइंट घेऊ आपण. मुख्य निवडणूक आयुक्त, बरोबर. तर निवडणूक आयोग ही जी काही घटनात्मक संस्था आहे, निवडणूक आयोगाच्या बाबतचे सगळे फॅक्ट जे की कंबाईनला पहिल्यांदा PYQ मध्ये विचारलेल्या ज्या ओळी आहेत, जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित करा. ओके, जर तुम्हाला आता इथं कसं प्रत्येक वेळेला करंट मध्ये येईलच असं नाहीये. तुम्हाला GS मध्ये त्या गोष्टी लिंक करून विचारल्या जातात. सो त्या अँगलने तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. तर 26वे आहेत. ओके, यांचं नाव लक्षात ठेवा, ज्ञानेश कुमार. लक्षात आलंय का? कितवे आहेत? 26वे आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि काही की बघा रिसेंटली मागच्या काही याच्यामध्ये नोट्स मध्ये कदाचित मी दिलेलं पण असेल की जो काही नवीन कायदा आहे, ओके, नवीन कायदा आहे आता त्या निवडीसाठी, म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जे काही असतात ते निवडण्यासाठी समिती वगैरे किंवा त्या स्ट्रक्चर मध्ये थोडेफार जे रिफॉर्म्स केलेत, तर नवीन कायद्यानुसार त्या यांची निवड झालेली आहे. तो पॉइंट इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. लक्षात आलं का? म्हणजे पहिलेच आहेत ते. आणि यांच्या बरोबर जे काही इतर आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांच्यासोबत, म्हणजे तिथं विवेक जोशी, डॉक्टर यांची पण नेमणूक झालेली आहे. तो मुद्दा पण तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. लक्षात आलंय का? आता जर तुम्हाला मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या बाबत विचारलं, पहिले कोण होते, तर पहिले होते सुकुमार सेन, बरोबर. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता यांच्या अगोदर राईट हे 26वे आहेत. मग 25वे कोण होते,
तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते पण राजेश कुमार होते. बघा, आधीचे पण कुमार होते, आताचे पण कुमार आहे, फक्त नावात बदल आहे. हे रिसेंटचे आहेत, 26वे ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कळालंय का हा पण पॉइंट तुम्हाला? आता याच्यानंतर बघा, एक मुद्दा सांगतो, तो करंट मध्ये नाही येणार, पण तुम्हाला जीएस मध्ये विचारला जाऊ शकतो पॉलिटीचा. तर बघा, एक रिसेंट एक परिषद झाली होती, पश्चिम विभागीय परिषद. ओके, आता ती कुठं झाली होती? तर ती झाली होती पुण्यामध्ये. ओके, पुण्यामध्ये झालीये. आणि सगळ्यात महत्वाचं, पुण्यामध्ये पहिल्यांदाच झालीये. ओके, हा मुद्दा, पहिल्यांदा झालीये. सो हे तर लक्षात ठेवाच. बट ज्या काही विभागीय परिषदा आहेत, झोनल काउन्सिल, बरोबर, त्यांच्या बाबतचे फॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. तिथं तुम्हाला जीएस मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात आलंय का तुम्हाला? म्हणजे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, म्हणजे तिथं आता तुम्हाला फॅक्ट सांगतो एक, की अध्यक्ष कोण असतात, राईट, हा एक पहिला मुद्दा असतो. तर अध्यक्ष असतात केंद्रीय गृहमंत्री, होम मिनिस्टर, राईट. मग त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात, बरोबर, ह्या गोष्टी, किंवा मग त्याच्यासाठी कायदा कोणता आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तर विभागीय परिषदांबाबतचे फॅक्ट कव्हर करून ठेवा. तुम्हाला या अगोदर पण प्रश्न विचारलेले आहेत, पुन्हा पण प्रश्न विचारतील. चला, हा पण मुद्दा तुम्हाला समजला का मला सांगा? मुद्दा समजला ना तुम्हाला हा? ओके, ठीक आहे. आता राज्य निवडणूक आयुक्त, ओके, राज्य निवडणूक आयुक्त यांच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे कोण आहेत? सगळ्यात महत्वाचं, दिनेश वाघमारे. नाव लक्षात ठेवा, दिनेश वाघमारे. ओके, त्यांची नियुक्ती झाली आहे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून. ओके, आणि कितवे आहेत ते? 7वे आहेत, 7वे. जयाच्या अगोदर 6 झालेत, आता हे 7वे आहेत. मला सांगा, राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? नेमणूक राज्यपाल, बरोबर. हेच वाक्य बनवलं जातं परीक्षेत. तर ह्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे 243 के घटनेचा असेल, बरोबर, किंवा 243 झेडे असेल, बरोबर. ही 2 कलम आहेत इथं त्या राज्य निवडणूक आयुक्ताशी रिलेटेड. पॉलिटीमध्ये चांगला अभ्यास करायचा इथं पंचायत राजचा, बरोबर. कारण हे जे आहे ते ग्रामीण स्वशासनासाठी आहे, बरोबर. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे आहे ते शहरीसाठी आहे, म्हणजे नागरी, राईट, नागरी स्वशासन. फरक आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे ह्या कलमांवरती पण स्टेटमेंट फॉर्म मध्ये नेमणुकीबाबत जे बेसिक मुद्दे असतील किंवा राज्य निवडणूक आयुक्ताच्या बाबतचे फॅक्ट असतील, तर ते तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता राज्य निवडणूक आयोग जो काही आहे, बरोबर, स्थापना कधीची आहे? सगळ्यात महत्वाचा पॉइंट. तर 26 एप्रिल 1994. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता जे पहिले होते, राईट, पहिले D.N. चौधरी, हे पहिले होते. म्हणजे काही फॅक्ट पण माहिती असू द्या. आणि यांच्या अगोदर युपीएस मदान होते, राईट, युपीएस मदान. आता कोण आहेत? दिनेश वाघमारे. हे मुद्दे लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्य निवडणूक आयुक्त आहेत, तर मग राज्य निवडणूक आयोग नेमक्या कोणाकोणाच्या निवडणुका घेतो, इथे तुम्हाला लाईन टाकून विचारलं जाऊ शकतं. किंवा मग ही जी कलम आहेत त्या कलमांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचा आढावा तुम्ही व्यवस्थित पुस्तकातून घेणं गरजेचं आहे. समजलंय का? ओके, म्हणजे इथं अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. हा पण मुद्दा तुमचा आता व्यवस्थित कव्हर झाला असेल. आता महाराष्ट्राचे सगळ्यात महत्वाचं चिल्लर पॉइंट मी सांगणार नाही, जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि उपमुख्यमंत्री
राईट, हे सगळ्यांना माहिती आहे. हे काही सांगायला आपण टाइम घालवणार नाही आहोत, बरोबर ना? हा, आता दुसरं राज्य असेल तर सांगतो. ठीक आहे, एक राज्य आहे दिल्ली, बरोबर. तर दिल्ली जे काही आहे तिथं दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या आहेत सीएम रेखा गुप्ता, बरोबर, रेखा गुप्ता आहेत. तर सगळ्यात महत्वाचं, एकूणात बघितलं म्हणजे एकूणात 9व्या सीएम ठरल्यात त्या, म्हणजे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर महिलांमध्ये बघितलं राईट तर 4th आहेत. एक फॅक्ट लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, म्हणजे अगोदर सुषमा स्वराज होत्या, राईट, शीला दीक्षित होत्या, किंवा आतिशी मार्लेना म्हणून होत्या रिसेंट मध्ये, यांच्या अगोदर. मग ह्या कितव्या आहेत? 4थ्या महिला आहेत, हे तर तिथं सिद्ध झालं, बरोबर. तर हे फॅक्ट यांच्या बाबत तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्यांचा जन्म 1974चा आहे, हरियाणा. एक फक्त लक्षात ठेवा रेखा गुप्ता यांच्या बाबत. आणि आता ज्या रिसेंट यांच्या अगोदर आतिशी मार्लेना, ओके, ते एक नाव लक्षात ठेवा, आतिशी मार्लेना ह्या विरोधी पक्ष नेत्या आहेत. आता विरोधी पक्ष नेत्या, लक्षात आले का? एक फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, ज्या की अगोदर कोण होत्या, आणि यांच्याबाबत फर्स्टच आहे, फर्स्ट महिला विरोधी पक्ष नेत्या आपण मुद्दा. आणि ह्या 4th वगैरे हे सगळे पॉइंट इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे. झाला का कव्हर हा मुद्दा? आणि यांचा जो मतदारसंघ होता, चला विचारलंच तर, मतदारसंघ शालिमार बाग, शालिमार बाग. एक फॅक्ट लक्षात ठेवा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारणारच नाहीये, सो मी काही सांगितलेलं नाहीये. ओके, लक्षात आलं का तुमच्या? समजलं का हा पॉइंट? चला ठीक आहे, पुढचा पॉइंट आपण डिस्कस करू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता बघा, यशवंत वर्मा यांच्या बाबत फक्त सांगतो, म्हणजे तुम्हाला यशवंत वर्मा न्यायमूर्ती होते, यांच्यावरती महाभियोग, राईट, म्हणजे त्याच्यामुळे हे होते चर्चेत. मला सांगा, न्यायमूर्तींना पदावरून हटवण्याची जी काही प्रक्रिया आहे, बरोबर, मग ती जी काही प्रोसेस आहे संसदेच्या कोणत्या म्हणजे गृहामध्ये सुरू होते, म्हणजे कोणत्या सभागृहात सुरू होते, एवढं मला कमेंट करून सांगा बरं. चला सांगा लवकर, प्रश्न विचारलाय मी, सांगा. बघूया कुणाचं उत्तर येत आहे, मला बघायचंय फक्त. चला मीच सांगतो. हे बघा, जी काही महाभियोगाची प्रक्रिया आहे, राईट, एकतर लोकसभा किंवा राज्यसभा, राईट, कुठंही इनिशिएट होऊ शकते. ओके, कोणत्याही सभागृहात. मग ती जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस इथं तुम्हाला लिहून देतो, नीट करून ठेवा. ओके, ऑब्वियस तुम्हाला त्या प्रोसेस वरती पण जर विचारलं तर तुमचे हे मुद्दे कव्हर झाले पाहिजे. ते चर्चेत होतं, इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, म्हणून त्या तुम्हाला बिहार मध्ये आता रिसेंटच निवडणूक झालेली आहे, बरोबर. सगळ्यात महत्वाचं, इथं बिहारमध्ये जे काही स्वीप आयकॉन आहेत, स्वीप आयकॉन,
म्हणून दोघा जणांची निवड झाली होती. एक होत्या नीतू चंद्रा. ओके, हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि अजून सांगू शकता का कोण होतं? कांती प्रकाश झा. हे दोघ जण होते. म्हणजे बिहार मध्ये निवडणुकीसाठी स्वीप आयकॉन म्हणून त्या दोघांची निवड झाली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता बिहारच्या बाबत अजून एक महत्वाची घटना, मोबाईल द्वारे मतदान ओके ओके झालेला आहे. ओके, म्हणजे त्या तिथं निर्णय घेतलेला होता तो. हा मुद्दा एक लक्षात असू द्या तुमच्या. म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, असं मतदान प्रक्रियेत बदल राईट केलेला म्हणजे बिहार हे पहिलंच राज्य आहे. म्हणजे हा बदल जो आहे क्रांतिकारी आहे. मोबाईलद्वारे मतदान म्हणजे राईट क्रांतिकारक बदल. बिहार फर्स्ट आहे, बिहार पहिले. त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला इथं सांगावासा वाटला. हा दुसरा मुद्दा आहे बिहारच्या बाबत. त्याच्यानंतर बिहारच्या बाबत बिभा कुमारी हे नाव लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं तर कामाला येईल. कारण हे नाव का महत्वाचं आहे, तर भारतातल्या त्या पहिल्या ई मतदार आहेत. ओके, भारतातील फर्स्ट ई वोटर, ई मतदार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक फॅक्ट तुम्ही तिथे लक्षात ठेवा. म्हणजे बिहारमध्ये जे काही पूर्व चंपारण तिथं आहे राईट, तर तिथल्या त्या पहिल्या ई मतदार बनलेल्या आहेत. सो तिथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. झालाय का मुद्दा क्लिअर तुमचा? आणि बिहारच्या बाबत एक मुद्दा लक्षात घ्या की जेवढे काही मतदान केंद्र आहेत, बरोबर, व्यवस्थित आहे का, जेवढी काही मतदान केंद्र आहेत तर तिथं 1200 पेक्षा कमी मतदार आहेत प्रत्येक केंद्रामध्ये. प्रश्न काय बनणार की 1200 पेक्षा कमी मतदार प्रत्येक केंद्रामध्ये. मग ते तसं पहिलं कोण आहे तर बिहारच आहे. ओके, बिहार फर्स्ट, की जिथं बिहारमध्ये म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 1200 पेक्षा कमी मतदार आहेत. एक फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे 1, 2, 3 आणि हे चौथं फॅक्ट तुम्हाला इथं सांगितलंय बिहारच्या बाबत. 4 फॅक्ट समजले का मला सांगा? 4 तुमचे फॅक्ट कव्हर झाले का? चला ठीक आहे. आता पुढचं जे प्रेडिक्शन आहे तर ते दिल्ली विधानसभा. ओके, दिल्ली विधानसभा. दिल्ली विधानसभेच्या बाबत काय आहे तर केवळ सौर ऊर्जेवरती जे कामकाज चालणारी देशातली पहिली विधानसभा आहे. पहिली विधानसभा. ओके, इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंजाब. ठीक आहे, पंजाबच्या बाबत एक पॉइंट बघू. पंजाबच्या बाबत पॉइंट असा आहे, स्वतःच सर्च इंजिन आहे. स्वतःचे सर्च इंजिन असलेली विधानसभा. ओके, असलेली विधानसभा. जे देशातली स्वतःचे सर्च इंजिन असलेली विधानसभा कोणती विचारलं तर पंजाब तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा एक पॉइंट तुम्ही तिथे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो पॉइंट, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टंटच आहे तो देखील पॉइंट. ठीक आहे. तर केरळमध्ये दुसरा एक पॉइंट, केरळमध्ये एक ग्रामपंचायत आहे. ओके, केरळमध्ये एक ग्रामपंचायत आहे
की ज्या ग्रामपंचायतीने एक दृष्टिकोन स्वीकारलाय, ठीक आहे, दृष्टिकोन, तर तो कोणता दृष्टिकोन आहे, तर लिव्हिंग लॅब दृष्टिकोन, ठीक आहे, दृष्टिकोन लक्षात ठेवा. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी देशातील पहिली ग्रामपंचायत केरळमध्ये आहे. ओके, सिक्वेन्स लागला का तुम्हाला? हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे मी सोपं करून सांगतोय तुम्हाला, ऍज इट इज लक्षात राहावं म्हणून. राईट, उगाच काही पण जसं काय म्हणतो की पुस्तकामध्ये भरमसाठ माहिती दिलेली असते तसं नाही केलेलं. एवढा सिक्वेन्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते केरळमध्ये आहे त्या गोष्टी लक्षात येतील. आलं का लक्षात? आता ही जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत, ठीक आहे, कनिचर म्हणून आहे, कनिचर. म्हणजे जर नाव जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, ठीक आहे. एवढा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता. समजतंय ना? थोडस स्लो चाललंय बट एक्झाम ओरिएंटेड आहे सगळ्या गोष्टी, एवढ्या लक्षात ठेवा. राईट, तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. चला, आता केरळ बाबत तुम्हाला दुसरं एक फॅक्ट सांगतो केरळच्या बाबत. ओके, इथं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ऑनलाईन स्वरूपात कायमस्वरूपी काय, तर लोक अदालत सेवा सुरू केली. कोणी? केरळने. झाला तुमचा प्रश्न. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारणार की कायमस्वरूपी ऑनलाईन लोक अदालत सुरू करणारे पहिले राज्य केरळ. लक्षात येतंय का? भारतातलं ते फर्स्ट आहे, फर्स्ट. आयोगाला आवडतात अशा गोष्टी. ओके, तर तुम्हाला तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण इथं पंजाबच्या बाबत अजून एक मुद्दा ऍड करा. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो मी सांगितला होता, म्हणजे सांगायचा होता मला, तर तिथल्या विधानसभेचे कामकाज जे काही आहे, विधानसभेचे कामकाज, तर ते आहे सांकेतिक भाषेमध्ये. ओके, सांकेतिक भाषा हा एक पॉइंट. म्हणजे स्वतःचे सर्च इंजिन पण विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे फर्स्ट स्टेट, म्हणजे भारतातलं पहिलं राज्य. म्हणजे हा एक दुसरा पॉइंट तिथे ऍड करा यापूर्वीच्या स्लाइड वरती. ठीक आहे, म्हणजे हे केरळचं पण तुम्हाला लक्षात आलं असेल. समजलेत का हे पॉइंट तुम्हाला? चला, आता त्याच्यानंतर केरळच्या बाबत इथे एक दुसरा मुद्दा. हा पहिला मुद्दा अर्बन पॉलिसी, राईट, ही आणलेली आहे. कुणी आणली आहे? केरळने आणली आहे. ओके, अर्बन पॉलिसी कमिशन कुणी आणलेलं आहे? केरळने आणले. ते पण पहिलं आहे. सो लक्षात ठेवा. तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं की शहरी धोरण आयोग आणणारे. ओके, मराठीत कसं येणार? शहरी धोरण आयोग आणणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ आहे. इथं ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत म्हटले की पण फर्स्ट आहे. हे 2-3 पॉइंट इथं लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आले का लक्षात? हा पॉइंट देखील तुमच्या. आणि केरळच्या बाबत अजून पण एक पॉइंट आहे इम्पॉर्टंट. तो पॉइंट असा आहे जी काही जिल्हा न्याय व्यवस्था आहे, जिल्हा न्याय व्यवस्था. ओके, तर जिल्हा न्याय व्यवस्थामध्ये त्यांनी काय केलंय तो पॉइंट खूप महत्वाचा आहे. जी काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, AI, बरोबर, तर त्याच्या वापराबाबत गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत.
ओके, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. जिल्हा न्याय व्यवस्थामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत मार्गदर्शक तत्वे, तर ते पण केरळच आहे तिथं. लक्षात आलंय का? म्हणजे पहिलं उच्च न्यायालय केरळच आहे. जिल्हा न्याय व्यवस्थेमध्ये AI मार्गदर्शक तत्व जाहीर करणार फर्स्ट आहे केरळ. म्हणजे इथं फर्स्ट आहे, इथं फर्स्ट आहे, इथंही फर्स्ट आहे. सो तुम्हाला या मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकाच ठिकाणी तुम्हाला महत्वाचे मुद्दे दिलेत केरळच्या बाबत. लक्षात आलेत का सांगा? चला ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघा. दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. ओके, विजय बरोबर थलपती म्हणून तो फेमस आहे. बरोबर, थलपती. तर त्याने एक पक्षाची स्थापना केलेली आहे. त्या पक्षाचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ते खूप महत्वाचं आहे. तमिळगा वेत्री. ओके, लक्षात ठेवा बरं का. कळगम हे विचारलं जाऊ शकतं. विजय थालापती लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? तामिळ विजयी महासंघ. ओके, म्हणजे हे त्यांचा पक्षाचं नाव आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हे चला, तर आता इकॉनॉमिकचे काही मुद्दे बघू. इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्स मध्ये बघा, तुम्हाला जागतिक गुंतवणूक अहवाल, बरोबर, जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 चा प्रश्न येऊ शकतो. मग याच्यामध्ये करायचंय काय, तर कोणती संस्था आहे, कोणी जारी केलंय ते महत्वाचं आहे. तर अंकटाड, ओके, त्या संस्थेने तो जारी केलेला आहे. मग सगळ्यात महत्वाचा इथं प्रश्न कसा येऊ शकतो, जे काही FDI प्राप्त देश आहेत, बरोबर, तर त्या लिस्ट वरती तुम्हाला प्रश्न येत असतो. तर मुद्दा लक्षात घ्या. पहिला तुम्हाला तिथं अमेरिका आहे, सेकंड नंबरला तुम्हाला सिंगापूर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं हाँगकाँग आहे, बरोबर, आणि 4 नंबरला तुम्हाला इथं चीन आहे. ओके, एक ट्रिक सांगतो तुम्हाला, चला लक्षात राहील. ट्रिक घ्या, चालू मध्ये तयार केली आहे. ओके, असा हा चीन, असा हा चीन, आपण पण म्हणतो ना, बघा हा कसा आहे, असा हा चीन, अमेरिका, इथं सिंगापूर, इथं हाँगकाँग आणि इथं चीन शेवटचा. चारही तुमचं पाठ होऊन जाईल. अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, चीन. अंकटाड आहे आणि इथं FDI ची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. ओके, आता इथं भारताची रँक जी आहे, भारताची रँक 18 आहे. चला, हे पाठ झालं का तुमचं? तुमचं इथं डेफिनेटली पाठ झाला असेल. आता ट्रिक सांगितली आहे ना, असा हा चीन, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, चीन. झाला असेल ना पाठ? व्हायलाच पाहिजे. एवढं सोपं सांगितल्यावरती जर नाही झालं तर मग अवघड आहे. आता बघा, पुढचा एक मुद्दा FDIच्या बाबतच आहे. जी काही गुंतवणूक आहे 2025 ची, इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येतो ह्या एरियावरती, म्हणून आपण तो मुद्दा निवडलेला आहे. आणि आकडेवारी आहे DPIIT. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचं जे उद्योग आणि अंतर्गत व्यापार संबंध विभाग आहे, तर त्याची आकडेवारी आहे. म्हणजे ही आकडेवारी पण महत्वाची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा आहे, तो आहे राज्याचा. ओके, एक मुद्दा आहे राज्याचा. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे क्षेत्राचा, म्हणजे क्षेत्रनिहाय गुंतवणूक, बरोबर, हा एक मुद्दा तुमचा आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे देश, कोणत्या देशातून गुंतवणूक आली ते. तर हे तीनही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आता राज्याचा जर विचार केला ना, तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. ओके,
सेकंड नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे. ओके. आणि थर्ड नंबरला जे आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, ते आहे दिल्ली. ओके. आता इथं जे क्षेत्रनिहाय आहे ते पण महत्वाचं आहे. क्षेत्रनिहाय मध्ये सेवा आहे, बरोबर. सेवाच्या नंतर तुम्हाला जे काही संगणक सॉफ्टवेअर आहे, बरोबर, संगणक सॉफ्टवेअर तिथं आलेली आहे गुंतवणूक. आणि 3 नंबरला व्यापार आहे. ओके. इथला वाटा सांगतो मी तुम्हाला. आणि देशांमध्ये सिंगापूर, ओके, सिंगापूर, 2 नंबरला मॉरिशस आणि अमेरिका. लक्षात ठेवा, म्हणजे हे 3 आहेत. आता महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक जो वाटा आहे, लक्षात ठेवा, 31% आहे. हे महाराष्ट्राच्या बाबत एवढंच लक्षात ठेवा, सगळ्या आकडेवारी करायची गरज नाही. क्षेत्रनिहाय मध्ये सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 19% आहे, जास्त आहे, म्हणून थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं संगणक सॉफ्टवेअर हा 16% आहे. आणि व्यापाराच्या बाबत जर बघितला तुम्ही तर तो 8% आहे. म्हणजे संगणक सॉफ्टवेअर याच्या म्हणजे याच्या डबल आहे व्यापाराच्या. फक्त एवढं इथं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. फक्त हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा, 3 मुद्दे आहेत ह्या गुंतवणुकीच्या बाबत. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. समजलंय का मला सांगा, की आकडेवारी समजलीये का? एकदा सगळ्यांनी कमेंट करून सांगा. पहिला म्हणजे आता दुसरा तिसरा मुद्दा आहे. तर बघा, पंजाब नॅशनल बँक, PNB. तर ह्या पंजाब नॅशनल बँकेबाबत मुद्दा असा आहे, इथं लक्षात ठेवा, bank.in हे जे काही डोमेन आहे, बरोबर, हे असतं डोमेन, बरोबर. तर ह्या डोमेन वरती ती स्थलांतर करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. म्हणजे PNB बँकेने काय केलंय? स्थलांतर केलंय. कुठं केलंय स्थलांतर? त्या डोमेन वरती. काय डोमेन आहे? bank.in. तर सार्वजनिक क्षेत्रातली पहिली आहे, फर्स्ट, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात आलंय का? पंजाब नॅशनल बँकेबाबत तुम्हाला समजलं का? मला सांगा. पुढचा मुद्दा, MSME साठी सेंटर ऑफ एक्सलन्स. सेंटर ऑफ एक्सलन्स हे कुणी सुरू केलंय? सगळ्यात महत्वाचं तर SBI न, स्टेट बँक ऑफ इंडियानं. ओके. कुठं सुरू केलंय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ते जास्त महत्वाचं आहे. मग ते ठिकाण लक्षात ठेवा, गुरुग्राम. कुठं आहे बरं गुरुग्राम? हरियाणामध्ये आहे का? तर हे लक्षात ठेवा. म्हणजे MSME म्हणजे जे काही उद्योग आहेत त्याच्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स SBI ने सुरू केलंय, गुरुग्राम, हरियाणा. इथं जर प्रश्न आला तुम्हाला तर ह्या अँगलने इथून तुमचा कव्हर होणार. लक्षात आले का? चला, आता पुढचा आहे सेबी. सेबीच्या बाबत. आता सेबीच्या बाबत आहे ना, तुम्हाला एक मुद्दा सांगतो. फॅक्ट सगळे बघून घ्या बर का. फॅक्ट सगळे बघून घ्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सेबीच्या बाबत एक मुद्दा लक्षात ठेवा. सेबीने काय केलंय? स्वागत FI याचे काय म्हणतो की पोर्टल आहे, हे पोर्टल सुरू केलंय. म्हणजे विचारलं जाईल तुम्हाला, स्वागत FI पोर्टल कुणी सुरू केलंय, कोणत्या संस्थेने? तर सेबीने. लक्षात येतंय का? तर हे कशासाठी आहे? फक्त एक शॉर्ट मध्ये सांगतो, परदेशी गुंतवणूक, म्हणजे त्या गुंतवणूकदारांसाठी आहे. साधं सिंपल, पुस्तकी भाषा किंवा किचकट नोट्स मध्ये जायचं नाही. जे मुद्दे मी सांगितले तुम्हाला ते फक्त कव्हर करायचे. हा एक मुद्दा तुमचा इथं कव्हर झालेला असेल.
ओके, समजलाय का हा मुद्दा? त्याच्यानंतर बघा, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला आधारभूत वर्षात बदल केलाय आता, बरोबर? हा मुद्दा महत्वाचा आहे. मग आधारभूत वर्ष आता काय आहे 11-12, पण आता ते किती असणार आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे, तर 22-23. लक्षात येतंय का? मग याचा एक बेस तुम्हाला माहिती पाहिजे. अगोदरचे जे आहेत 2004-5 असेल, बरोबर, ते एक माहिती पाहिजे. 11-12 जे काही आहे त्याच्या बाबत एक माहिती पाहिजे, राईट? आणि 22-23 इथं जी समिती आहे, इथं रिसेंटची कोणती आहे? विश्वनाथ गोल्डर समिती, गोल्डर ही समिती आहे. 11-12 कोणती होती ते पण महत्वाचं आहे, तर के सुंदरम समिती, राईट? आणि इथं कोणती होती 4-5 ते पण महत्वाचं आहे, अभिजित सेन गुप्ता, राईट? तर ती समिती होती. काही पण विचारलं जाऊ शकतं, एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जीएस मध्ये इकडं, किंवा आता रिसेंटचं कोणतं वर्ष आहे, किंवा आताची ही रिसेंटची जी समिती आहे त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजे, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. मुद्दा कळालाय का? एक्सपोर्ट, एक्सपोर्टच्या बाबत म्हणजे निर्यात. मुद्दा एक असा आहे निर्यातीच्या बाबत आहे गुजरात, ठीक आहे? गुजरात, तर गुजरातच्या बाबत काय आहे, तर अव्वल निर्यातदार राज्य ठरले ते, अव्वल निर्यातदार राज्य कोणत्या वर्षामध्ये? सगळ्यात महत्वाचा तो पॉइंट आहे, तर 24-25 मध्ये, जे रिसेंटच आहे. सो लक्षात ठेवा एक्सपोर्टच्या बाबत गुजरात आहे. म्हणजे गुजरात 1 नंबरला आहे, 2nd नंबरला आपलं महाराष्ट्र आहे, ठीक आहे? म्हणजे हे 2 पॉइंट फक्त इथे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या बाबत जरी विचारलं तरी आणि गुजरातच्या बाबत जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता येईल. पॉइंट लक्षात आलाय का? आला असेल. आता पुढे बघा, केरळच्या बाबत एक पॉइंट घ्या अजून. केरळच्या बाबत विचारला जाऊ शकतो इथं इकॉनॉमिक्स मध्ये, तर तो आहे जीएसटी संदर्भात, ठीक आहे? जीएसटी, तर जीएसटीच्या बाबत काय केलंय त्यांनी? फेसलेस मूल्यांकन प्रणाली अंगीय. प्रश्न विचारला जाऊ शकतो, जी काही फेसलेस प्रोजेक्ट आहे जीएसटी मूल्यांकनासाठीचा, तो कोणी आणलाय? केरळने आणलेला आहे. म्हणजे तो एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. मग असं करणारं भारतातलं फर्स्टच आहे ते, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तिथं. पॉइंट कळालाय का? हा पण पॉइंट कळालाय का तुम्हाला? कळाला नसेल एखादा पॉइंट तरी सांगत जा, आपण त्याच्यावरती नक्की डिस्कस करू. आता पुढचा मुद्दा आहे गुजरातच्या बाबत. तर गुजरातमध्ये आनंद इथं देशातलं पहिलं सहकारी विद्यापीठ, म्हणजे सहकार विद्यापीठ थोडक्यात आहे आनंद, गुजरात. इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं जे नाव आहे त्रिभुवन विद्यापीठ असं ते आहे. नोट्स मध्ये पण दिलंय, पण इथे सांगितलं तुम्हाला. लक्षात आलंय का? पॉइंट समजला का तुम्हाला? चला ठीक आहे. आता दारिद्र्याच्या बाबत, जी काही दारिद्र्य रेषा असते, बरोबर, तर वर्ल्ड बँकेने म्हणजे जागतिक बँकेने बदल केलाय. त्याच्यामध्ये काय बदल केलाय?
तर सगळ्यात महत्वाचा तो बदल आहे. तर $2.15 दिवस म्हणजे प्रति दिवस, त्याच्यावरून काय केलंय ते जास्त महत्वाचं आहे. तर $3 प्रति दिवस अशी ती केलेली आहे. म्हणजे हा चेंज झालाय. आणि कुणी बदल केलाय तर जागतिक बँकेने केलाय, वर्ल्ड बँकेने. समजला का पॉइंट? म्हणजे सुधारित केली आता ती. लक्षात आलंय का? चला आता पुढचा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर तो प्रश्न आहे गोल्ड मेल्टिंग एटीएम. प्रश्न 100% येणार. तर जी काही गोल्ड सिक्का कंपनी आहे, गोल्ड सिक्का कुठं आहे? हैदराबाद, राईट. तर त्यांनी हे आणलेलं आहे. म्हणजे देशातलं पहिलं आहे, फर्स्ट आहे. सो प्रश्न विचारला जाईल. आले का लक्षात? म्हणजे हे हैदराबादची कंपनी आहे तिथं. त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तामिळनाडूच्या बाबत. तामिळनाडूने रुपयाचं जे काही चिन्ह आहे ते बदललंय. म्हणजे त्यांनी नवीन हे केलंय. आता ते मला काही तामिळ भाषा येत नाही, परंतु त्याचं नाव नक्की सांगतो काय आहे, तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. रुबाई. ओके, रुबाई हे त्याचं काय आहे, नाव आहे. तुम्ही ते चिन्ह इंटरनेट वरून बघून घ्या किंवा तुमच्या नोट्स मध्ये हे करा. आता हे जे रुपयाचं चिन्ह आहे, अगोदर 2010 ला कुणी आणलेलं आहे? नाव सांगू शकता का? 2010 ला कोणी आणलेलं होतं? कोणी सांगू शकतं का? सांगा बरं, सांगा बरं लवकर. उदय कुमार, बरोबर. असाच अभ्यास पाहिजे तुम्हाला. आयोगाला त्याच गोष्टी अपेक्षित आहे. कुणाचं माईक सजलेत ना. आणि एक तुम्हाला सांगतो, जे काही एनएसएस आहे, बरोबर, तर एनएसएस चा पण म्हणजे काही की तिथं 75वा वर्धापन दिन त्यांनी हे केलेला आहे. सो त्याचं जे काही काय म्हणतो, पुनर्रचना कधी झालेली आहे वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित हे करा. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, इकॉनॉमिक्स मध्ये. हे पॉइंट समजलेत का? जेवढे आपले झालेत ते. आता आपण थोडस पुढे जाऊया. काही अजून मुद्दे बघू आणि त्याच्यानंतर आपण थांबणार आहे. चला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबत लक्षात ठेवा. याचं एक काय म्हणतो की ब्रीद वाक्य आहे. तर ते काय आहे? एक परिवार एक बँक. लक्षात असू द्या. बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबत चर्चेत होतं म्हणून तुम्हाला सांगितलंय. आता अजून एक मुद्दा आहे, DPIP. हा जो काही प्रोजेक्ट आहे, सगळ्यात महत्वाचं जे प्लॅटफॉर्म आहे हा, तर हा डिजिटल पेमेंट शी रिलेटेड आहे. तर सगळ्यात महत्वाचं हा प्लॅटफॉर्म आरबीआयचा आहे. म्हणजे विचारतील तुम्हाला DPIP हा प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केलाय, तर डिजिटल पेमेंटशी रिलेटेड आहे. तो आरबीआयचा प्लॅटफॉर्म आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. लक्षात आलंय का? म्हणजे हा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. चला
आता पुढचा एक देश आहे मलेशिया. ठीक आहे, मलेशिया. तर त्यांनी एआय आधारित, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित काय केली आहे, तर एक बँक सुरू केली आहे. त्या बँकचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्या बँकेचं नाव आहे RYT, राईट बँक. ओके, कोणती बँक आहे, हे नाव आहे राईट. लक्षात राहील का? एआय आधारित आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणून तुम्हाला तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. राहील ना लक्षात तुमच्या, की नाही राहणार? त्याच्यानंतर सौदी अरेबियाच्या बाबत एक फॅक्ट लक्षात. सौदी अरेबिया फॅक्ट लक्षात ठेवा, म्हणजे पर्यटनाला चालना देण्यासाठी, ओके, पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ सुरू केले. त्या व्यासपीठाचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. टुराइज. ओके, हे ते काय आहे की व्यासपीठ त्यांनी तिथं सुरू केलेलं आहे. लक्षात आलंय का? आता सगळ्यात महत्वाचं, जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण झालेत. सो समिती कोणती होती महत्वाचे, तिच्या बाबतचे जे काही फॅक्ट आहे एसबीआय बाबतचे करून ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, हे मुद्दे झाले का? पाठ झालं का तुमचं? आता छत्तीसगडच्या बाबत एक मुद्दा आहे, छत्तीसगड. तर बघा, ग्रीन जीडीपी. आता हे ग्रीन जीडीपी वगैरे काय आहे तुम्हाला माहिती आहे, ते नाही सांगत बसत. पण सगळ्यात महत्वाचं, ज्या काही वन परिसंस्था आहेत, मग त्या रिलेटेड ज्या काही सेवा आहेत, तर त्या सेवांना म्हणजे ग्रीन जीडीपी सोबत कनेक्ट करून म्हणजे नवीन उपक्रम कुणी केलाय, तर छत्तीसगडने केलाय. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे वन परिसंस्थेशी रिलेटेड ज्या काही सेवा आहेत त्यांना ग्रीन जीडीपीशी जोडून एक नाविन्यपूर्ण उपक्रम कुणी केलाय, तर छत्तीसगडने. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, म्हणून एवढं सगळं रामायण तिथं केलेलं आहे. आलंय का लक्षात तुमच्या? समजलंय का? म्हणजे तो मुद्दा महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे मुद्दे सोपे आहेत, फक्त तुम्हाला परीक्षेला आठवले पाहिजेत. आणि परीक्षेला आठवतील या अँगलने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय. तर बऱ्यापैकी इकॉनॉमिकचे मुद्दे आपले झालेले आहेत, जे जे इम्पॉर्टंट आहेत. जरी काय वाटले मुद्दे तरी मी ते नंतर पण तुम्हाला सांगेल. पण सगळ्यात महत्वाचं एक जाता जाता मुद्दा तुम्हाला सांगतो. तर तो मुद्दा असा आहे, भारताच्या बाबत. भारत 4th लार्जेस्ट इकॉनॉमी असं भाकीत केलंय. ओके, याच्या बाबतचे काही मुद्दे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर नवी दिल्लीला जी काही नीती आयोगाची, ओके, नीती आयोग बैठक, म्हणजे बैठकीत पण हा मुद्दा सांगितला, बैठकीत हा मुद्दा सांगितला. ओके, आणि याला एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं, याच्या अगोदर एप्रिल 2025 ला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जी काही IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, बरोबर, तर त्यांनी पण एक अहवाल म्हणजे जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, सॉरी, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट जारी केलेला होता. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं होतं की तिथं चौथी म्हणजे फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी
असेल इंडिया, हे त्यांनी पण सांगितलं होतं. म्हणजे नवी दिल्लीला नीती आयोगाची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये पण हा मुद्दा, त्याच्या अगोदर एप्रिल 2025 ला IMF ने पण जो रिपोर्ट हे केला होता त्याच्यामध्ये पण हा मुद्दा आलेला होता. मग हा जो सिक्वेन्स आहे, म्हणजे पहिली कोण आहे, USA आहे, बरोबर. मग सेकंड कोण आहे, 3 कोण आहे, 4ला तर भारत आहे इथं, बरोबर. राहतात 2च मुद्दे. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथं 2 नंबरला चीन आहे आणि इथं जर्मनी आहे. म्हणजे हा एक मुद्दा जाता जाता थोडासा लक्षात ठेवा. समजलंय का हे? म्हणजे हे भारत चौथी जागतिक अर्थव्यवस्था असेल त्याच्या बाबतचे हे मुद्दे होते. मुद्दा समजलाय का तुम्हाला? आता एक महत्वाचा मुद्दा, चला जाता जाता डिस्कस करू. नीती आयोग, बरोबर. नीती आयोगाची जी काही बैठक आहे तर ती नवी दिल्लीला झाली होती 25 मध्ये. तर नवी दिल्लीला जी काही बैठक झाली तर विकसित राज्य फॉर विकसित @2047 त्याच्यासाठी, म्हणजे असं ते शीर्षक होतं. आता नीती आयोगाची जी काही स्थापना आहे 1 जानेवारी 2015, मग ते तर तुम्हाला माहिती आहे की नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, मग त्या गोष्टी तर आहे, तिथं प्रश्न पण विचारलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं नीती आयोगाच्या बाबत CEO कोण आहेत, हे हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. CEO असेल किंवा मग तिथले पदाधिकारी जे काही आहेत, पहिल्या महिला वगैरे सगळे फॅक्ट व्यवस्थित करून ठेवा. नीती आयोगाच्या बाबत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता याच्यानंतर जी काही न्यू डेव्हलपमेंट बँक NDB ती पण चर्चेत होती, तिच्या बाबतचे पण फॅक्ट कव्हर करून ठेवा. स्थापना कधीची आहे, सध्या किती देश आहेत, ओके, सध्या देश किती वगैरे, नवीन रिसेंट कोणी तिथं एंटर झाला असेल तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजेत. आता यानंतर प्रेडिक्शनचा मुद्दा आहे बल्गेरिया. बल्गेरिया काय झालाय, युरोझोन मध्ये समाविष्ट झालाय. म्हणजे बल्गेरियाने युरो चलनाचा स्वीकार केलाय. तर इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, जर युरो चलनाचा स्वीकार केलेला असेल तर, म्हणजे ऑब्वियस येईल. ओके. तर मग त्यांचं आधीचं जे चलन होतं ते लेव होतं, हे आधीचं चलन होतं, हे पण लक्षात ठेवा. आधीचे चलन लेव म्हणून होते. ओके, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता युरोझोन मध्ये टोटल किती देश आहेत ते एक फॅक्ट लक्षात ठेवा. 21 देश आहेत टोटल. ओके, हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता जो 20वा होता, राईट, तर तो 20वा तेव्हा क्रोएशिया होता, क्रोएशिया. आणि आता 21वा कोण आहे, तर बल्गेरिया. युरोझोन मध्ये तो समाविष्ट झालाय. लक्षात आलंय का? युरोपियन युनियन देशांचा हा गट आहे युरोझोन, म्हणजे टोटल 21 देश आहेत, त्याच्यामध्ये रिसेंट बल्गेरिया आहे, त्याच्या अगोदर क्रोएशिया. हे चलन वगैरे लक्षात ठेवा. लेव चलन होता आधीचा, आता युरो चलनाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. पॉइंट समजलेत का, मला एकदा सांगा बरं. जीएसटीच्या बाबत चालू मध्ये एक मुद्दा सांगतो. जीएसटी संकलन विचारलं जाऊ शकतं. सॉरी, एक मिनिट. संकलन म्हणजे वर्ष जे काही 2024-25 आहे त्याच्यावरती तुम्हाला रिसेंट आयोगाकडून प्रश्न येऊ शकतो. तर जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्र प्रथम आहे, प्रथम स्थानी. हा मुद्दा लक्षात घ्या. आले का लक्षात? महाराष्ट्र प्रथम आहे, सेकंडला गुजरात आहे जीएसटी संकलनात. तो प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आला तर आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे, कारण जीएसटी परिषदेची जी बैठक झाली होती तर त्याच्या अनुषंगाने आणि जे काही नवीन दर आहेत, नवीन दर जीएसटीचे, तर त्याच्या बाबत पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर 5%, 18% आणि 40% हे नवीन दर आहे. पहिल्यांदाच 40% नवीन आकारण्यात आलाय तो. मग पहिलं जे होतं जुनी पद्धत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 5% होतं, बरोबर, 12% होतं, 18% होतं आणि शेवटचं 28% होतं. ही जुनी मेथड होती, ही आताची नवीन आहे आणि याच्यामध्ये 40% हा नवीन दर त्यांनी पहिल्यांदाच काढलाय. सो लक्षात ठेवा, जीएसटीच्या बाबत हे जे काही बदल आहेत ते बदल पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता सगळ्यात महत्वाचं, जी स्टॅट हे नवी दिल्लीत सुरू केलंय. नवी दिल्ली, निर्मला सीतारामन यांनी उद्घाटन केलंय. निर्मला सीतारामन यांनी उद्घाटन केलंय. मुद्दा लक्षात ठेवा, जीएसटीशी रिलेटेडच आहे. म्हणजे एक थोडक्यात वस्तू आणि सेवा कर तुम्हाला सांगतो. वस्तू आणि सेवा कर, राईट. थोडक्यात इथं अपील न्यायाधिकरण आहे. हे काय आहे? अपील न्यायाधिकरण. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इथे एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जे काही पीएम मित्रा पार्क आहे, पीएम मित्रा ही जी काही स्कीम आहे, बरोबर, मग ही जी पार्कची उभारणी आहे, महाराष्ट्रात एक ठिकाण आहे, बरोबर, अमरावती, तर तिथं हा पार्क उभारला जाणार आहे. जे काही पीएम मंत्रा स्कीम आहे, तर वस्त्रोद्योग मंत्रालय आहे इथं, बरोबर, तुम्हाला माहिती पाहिजे. आता जे वस्त्रोद्योग मंत्रालय आहे, तर पीएम मित्रा म्हणजे प्राईम मिनिस्टर्स इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल, अशी ती स्कीम आहे पीएम मित्रा, तुम्हाला माहिती पाहिजे. आता जो खर्च आहे ह्या योजनेवरचा, लक्षात ठेवा, खर्चाचा आकडा थोडासा इम्पॉर्टंट आहे. 4,445 4,445 कोटी. आकडाही लक्षात ठेवा, कधी स्टेटमेंट मध्ये जर टाकला आकडा तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. थोडक्यात वस्त्रोद्योगाला चालना देणारा हा उपक्रम आहे. ओके, समजलंय का? हा देखील मुद्दा तुम्हाला समजलाय का? हे का चर्चेत होतं पीएम मित्रा? तर रिसेंट मध्ये, म्हणजे एक सप्टेंबर मध्ये एमपी मध्ये एक पार्क, म्हणजे हा पीएम मित्रा पार्क उभारलेला आहे एमपी मध्ये, धार जिल्ह्यामध्ये, एमपी मध्ये धार जिल्ह्यामध्ये. ओके, सो म्हणून तुम्हाला हे मुद्दे मी सांगितलेले आहेत. समजले का सगळ्यांना? आणि एक लास्टचा पॉइंट डिस्कस करतो, 16वा वित्त आयोग. ठीक आहे, हा एक महत्वाचा वाटतो, याच्याशी रिलेटेड फॅक्ट. 16वा वित्त आयोग, तर सगळ्यात महत्वाची जी स्थापना आहे तर ती 31 डिसेंबर 2023 ची आहे, बरोबर. म्हणजे स्थापना कधी झालेला आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता जे सचिव आहेत, सचिव, राईट, ते नाव तुम्हाला माहिती पाहिजे. ऋत्विक रंजन पांडे आहेत सचिव, तो मुद्दा लक्षात ठेवा. आता अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया. ओके, म्हणजे हे नाव लक्षात ठेवा. आता कालावधी तर सगळ्यांना माहिती आहे, 1 एप्रिल 2026, बरोबर, तर 2031 पर्यंत आहे. मग वित्त आयोग, घटनेतलं कलम महत्वाचे, त्या अध्यक्ष जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतात.
सो ह्या अँगलने ह्या गोष्टी तुम्ही तयार असू द्या. तर आजचे बऱ्यापैकी जे काही प्रेडिक्शन होते ते डिस्कस झालेले आहेत. आता उद्याही काही लेक्चर आपण असंच प्रेडिक्शन वरती घेणार आहोत. तत्पूर्वी आजचं लेक्चर तुम्हाला समजलंय का? त्याच्याबाबत एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं. लेक्चर समजलं का तुम्हाला नक्की कमेंट करा. आणि जे नंतर युट्यूब वरती बघणार आहेत त्यांनी पण लेक्चर बद्दल प्रतिक्रिया नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जाता जाता एक मुद्दा सांगायचा आहे. करंटच्या बाबत जे काही वन लाईनर फॅक्ट आहेत, बरोबर, रोज किमान तुम्ही 50 वन लाईनर मुद्दे करत चला परीक्षेपर्यंत. रोज 50-50 मुद्दे केलेत ना, आणि काय करा, जसं की पुस्तकं असतील, बरोबर, किंवा जे छोटे छोटे पार्ट आहेत, म्हणजे जसं की काही परिषदा असतात, महत्वाचे दिनविशेष आहेत, राईट, किंवा अर्थसंकल्पाबाबतचे फॅक्ट आहेत, अधूनमधून वेळ मिळाला तर 5-5 मिनिटात बघत चला. त्याचा खूप फायदा होतो. ऍज इट इज तुम्हाला एक्झामला प्रश्न आठवायला मदत होते. तर थँक्यू सो मच. आपण लवकरच याचा पुढचा पार्ट युट्यूब वरती आणि सगळीकडेच अपलोड करणार आहोत.